आज गेलोय. विचित्र परिस्थिती आहे. शहरं कोलॅप्स होत आहेत. हे मला वाटतं आपण कुठेतरी थांबवलं पाहिजे. बरं, तुम्ही लोंढ्यांचा विषय काढलेलाच आहे. राजसाहेबांसाठी देखील तो अतिशय जवळचा आणि खरं तर हुकमाचा एक्का ठरलेला मुद्दा आहे. बरोबर. पण मला एक सांगा, मगाशी तुम्ही जे एक मागे वक्तव्य केलेलं होतं की लोंढ्यांसाठीच्या येणाऱ्या गाड्या थांबवाव्या, ते खरंच सहज शक्य आहे का? आणि त्यावरती संजय राऊतांनी मात्र आक्षेप घेतलाय. कसं पाहता तुम्ही या मुद्द्याकडे? मला वाटत नाही की संजय राऊत साहेबांनी माझा संपूर्ण इंटरव्ह्यू बघितला. बरं, मी गाड्या थांबवाव्या म्हणजे पटरीवर उभं राहून ट्रेन थांबवा असं नाही बोललो. मग काय तुम्ही जे येत आहे, जे दर दिवशी लोंढेचे लोंढे येत आहेत, अधिकृतपणे या. तुम्ही जे येत आहे ते आपापल्या पोलीस स्टेशनमध्ये जा, नोंदवा माझं नाव काय आहे, मी कशासाठी आलोय, किती दिवस आलोय आणि काय काम करायला आलोय. अधिकृतपणे या. आपल्याला माहित नाही कोण कुठून कुठच्या राज्यातनं कसं येतंय, कुठे जाऊन राहतंय. आपल्याला फक्त दिसतात की रस्त्यावर लोक झोपणारी वाढत चालली आहेत. ह्या मुद्द्यावर मी बोलत होतो की कुठेतरी अधिकृतपणे तुम्ही एका राज्यातनं दुसऱ्या राज्यात जाताना कुठेतरी अधिकृतपणे गेला पाहिजे. बरोबर, त्याची नोंद असायला हवी. त्याची नोंद असायला हवी. कशासाठी चाललाय, कुठचं काम करायला चाललंय, कुणाचं काम करायला चाललंय, किती दिवस राहणार आहात, हे पाहिजे ना आपल्याकडे. बरं, मला एक सांगा की एखादी वृत्तवाहिनी म्हटली तर त्यांचा असलेला ऑडियन्स असतो. तसंच सध्या राजकीय पक्ष टार्गेट करताना दिसत आहेत त्यांच्या वोटर्सला. मुंबईमध्ये किंवा मुंबई पलीकडे जाऊ नये, नाशिकचं उदाहरण घेऊयात, पुणे घेऊयात किंवा इतर ठिकाणी घेऊयात, त्या ठिकाणी तुमचा टार्गेटेड वोटर नेमका कोण? माणूस. मुंबईकर, नाशिककर, पुणेकर जे सुज्ञ आहेत, जे जागे झालेत, जे पेटलेत, ज्यांना कळतंय की काय होतंय, ज्यांना कळतंय की आपली पुढची पिढी कुठे चालली आहे, आपल्या पुढच्या पिढीची काय वाट लागू शकते. माझा एवढाच ऑडियन्स आहे की मला पाहिजे की आपली शहरं, मी ज्या ह्याच्याने ह्या शहरांमध्ये मी ह्या जगात जन्म घेतला त्याच्यापेक्षा बेटर एक शहर सोडून गेलो पाहिजे, बेटर राज्य सोडून गेलो पाहिजे. एवढं माझ्या हातात आहे, जेवढं मी करू शकतो. आणि ते मला वाटतं की मी करू शकतो. तर मला वाटतं लोकांनी विचार केला पाहिजे की कोण करू शकतो. बरोबर आहे. हे तुम्ही सगळं पुढच्या पिढीसाठी जरी बोलत असाल की पुढच्या पिढीला जगता यावं इतकं तरी आपलं कर्तव्य आपण सगळ्यांनी पार पाडायला हवं. हो, बरोबर. मात्र हे सगळं करत असताना राजकीय नेत्यांना याचा विसर का पडावा? म्हणजे ज्या वेळेला आपण महापालिकांच्या निवडणुका म्हणतो, वॉटर, गटर, मीटर यावरती चर्चा होताना आम्हाला दिसत नाही. बरोबर. तुमचा पक्ष असू द्या किंवा तुमच्या विरोधात उभे असलेले असू द्यात, सगळेजण केवळ मराठी, हिंदी भाषिक, भाषा, परप्रांतीय या मुद्द्यांनाच का हात घालताना? कोणी घातला? आम्ही कधी घातला? निवडणुका लागल्या आम्ही आमचा वचननामा जाहीर केला की काय करायचं आम्हाला. तुम्ही आमच्या भाषेवर आलात तर आम्ही तुम्हाला मराठी म्हणून तुमच्या रस्त्यावर उतरणारच, आणि धर्मावर आलात तर हिंदू म्हणून उतरणारच. देर आर नो टू वेज अबाउट इट. लाईक डिबेटच होऊ नाही शकत. आम्ही रस्त्यावर उतरणार म्हणजे उतरणार. आम्ही पण काम काय करायचं, आम्ही आमचा लोकांचा विकास काय करायचा किंवा शहरांचा विकास